तर माझी लाडकी बहीण या योजनेसह शासनाच्या विविध योजना नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत आणि या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार विविध प्रकारे प्रयत्न करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून जळगावमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहेत। जळगावमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। राज्य सरकारच्या वतीने महिलांच्या सोबत शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात आलेल्या आहेत आणि या योजना संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आज राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सगळे जळगावच्या दौऱ्यावर आहेत। जवळजवळ अर्धा डझन मंत्री हे जळगावच्या दौऱ्यावर असणार आहे आणि त्याची तयारी सुद्धा ठिकठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आहेत। महायुतीच्या या मेळाव्याच्या निमित्ताने जळगाव शहरातल्या आपण आकाशवाणी चौक परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी बघू शकतोय की महायुतीच्या वतीने ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर अजित दादा पवार यांना सुरक्षेच्या संदर्भामध्ये काही गुप्तचर विभागानं एक इशारा दिलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील अतिशय कडक करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सभा मेळाव्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन जनतेला करतात, त्याचबरोबर नव्याने काही घोषणा करतात का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।